नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात रिॲक्ट JS सिरीज. आजच्या रिॲक्ट JS सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉप्स आणि स्टेट म्हणजे नेमकं काय आणि ते रिॲक्टमध्ये कसं वापरलं जातं, अगदी सोप्या उदाहरणांसह. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि रिॲक्ट शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया प्रॉप्स अँड स्टेट या टॉपिकला. रिॲक्ट जे शिकताना एक प्रश्न सगळ्यांना पडतो, प्रॉप्स आणि स्टेट म्हणजे नेमकं काय. आज आपण हे दोन्ही कॉन्सेप्ट एका छोट्याशा उदाहरणातून समजून घेणार आहोत. समजा रिॲक्ट कंपोनंट म्हणजे तुमचं घर आहे आणि त्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे डेटा. तर यात प्रॉप्स म्हणजे काय तर स्टेट म्हणजे काय हे समजून घेऊया. आता बघा, तुमच्या घरी कुरिअरने पार्सल येतं, कपडे, गॅजेट, गिफ्ट, त्यात काही असू शकतं. हे पार्सल तुम्ही ऑर्डर केलेलंही असू शकतं किंवा ते ऑर्डर न केलेलंही असू शकतं, कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेलं असू शकतं. पण एकदा ते तुमच्याकडे आलं की ते तुम्ही वापरू शकता. रिॲक्टमध्ये यालाच म्हणतात प्रॉप्स. आता स्टेट म्हणजे काय तर घरातल्या गोष्टी बघा, कबर्डमध्ये ठेवलेले कपडे, फर्निचर, TV, लाईट ऑन ऑफ करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या मालकीच्या असतात. तुम्ही हव्या तेव्हा बदलू शकता. रिॲक्टमध्ये यालाच म्हणतात स्टेट. थोडंसं डिटेलमध्ये बघू. प्रॉप्स म्हणजे काय तर डेटा जो पॅरेंट कंपोनंटकडून तुमच्याकडे येतो, जो डेटा तुम्ही रिसीव करता पण चेंज करू शकत नाही. म्हणजे प्रॉप्स म्हणजे पार्सल जे तुम्हाला डिलिव्हर होतं तुमच्या घरी, जे तुमच्या कंट्रोलमध्ये नसते. आता स्टेट म्हणजे काय तर डेटा जो कंपोनंटच्या आत असतो, तुम्ही तो अपडेट करू शकता आणि तो बदल झाला की कंपोनंट कसा दिसतो किंवा तो कसा काम करतो ते बदलतं. उदाहरणार्थ बटन क्लिक केल्यावर टेक्स्ट बदलतं, काउंटर वाढतं, फॉर्म इनपुट हँडल करणं, हे सगळं स्टेटमुळे होतं. म्हणजेच रिॲक्टमध्ये प्रॉप्स म्हणजे बाहेरून आलेल्या गोष्टी आणि स्टेट म्हणजे तुमच्या स्वतःच्या गोष्टी. हे एक्झाम्पल लक्षात ठेवलं तर प्रॉप्स आणि स्टेट कधीच कन्फ्यूज होणार नाहीत. आता थोडं प्रॉप्स डिटेलमध्ये बघूया. प्रॉप्स म्हणजे नेमकं काय आणि रिॲक्टमध्ये प्रॉप्स कशासाठी वापरले जातात. रिॲक्टमध्ये ॲप्लिकेशन बनवताना आपण वेगवेगळे कंपोनंट्स तयार करतो. आता या कंपोनंट्समध्ये डेटा एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिॲक्टमध्ये जो कॉन्सेप्ट वापरला जातो त्याला म्हणतात प्रॉप्स. समजा रिॲक्ट कंपोनंट म्हणजे तुमचं घर आहे आणि त्या घरात बाहेरून येणाऱ्या गोष्टी, ज्या कुरिअरने आलेल्या आहेत, ज्या पार्सल आहेत, गिफ्ट आहेत किंवा कुणी पाठवलेल्या वस्तू आहेत, या सगळ्या म्हणजे प्रॉप्स. हे पार्सल पॅरेंट कंपोनंटकडून येतं, म्हणजेच बाहेरून येतं, आणि चाइल्ड कंपोनंट ते फक्त रिसीव करते. आता प्रॉप्सच्या काही प्रॉपर्टीज बघूया. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉप्स हे रीड ऑनली असतं. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे आलेले पार्सल तुम्ही उघडू शकता, वापरू शकता, पण कोणी पाठवलं ते बदलू शकत नाही किंवा पार्सलच्या आत काय आहे ते मॉडिफाय करू शकत नाही. रिॲक्टमध्ये प्रॉप्स पण अगदी असेच असतात. प्रॉप्स म्हणजे रीड ऑनली डेटा, चाइल्ड कंपोनंट, प्रॉप्स चेंज करू शकत नाही. दुसरी प्रॉपर्टी आहे अनडायरेक्शनल फ्लो, वन वे डेटा. प्रॉप्सचा फ्लो नेहमी पॅरेंटकडून चाइल्डकडेच असतो, म्हणजेच डेटा वरून खाली जातो, पॅरेंटकडून चाइल्डकडे जातो. चाइल्डकडून पॅरेंटकडे प्रॉप्स परत जात नाही. तर रिॲक्टमध्ये यालाच म्हणतात युनिडायरेक्शनल डेटा फ्लो. फंक्शन लाईक एनॉलॉजी. प्रॉप्स समजायचा असेल तर एक सोपा मार्ग म्हणजे फंक्शन समजलं पाहिजे. जसं आपण फंक्शनला आर्ग्युमेंट पास करतो तसंच रिॲक्टमध्ये कंपोनंट्सला प्रॉप पास केले जातात. फंक्शन आर्ग्युमेंट्स बदलत नाही, फक्त वापरतात. प्रॉप्स पण तेच करते, ते फक्त प्रॉप्स रिसीव करता होतात आणि ते यूज केले जाते.
आणि सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे रियुजेबिलिटी. प्रॉप्सचा मोठा फायदा म्हणजे कंपोनेंट्स रियुजेबल बनवण्यासाठी होतो. एकच कंपोनंट वेगवेगळा डेटा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतो. म्हणजेच सेम घर पण वेगवेगळे पार्सल. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रॉप्स म्हणजे बाहेरून येणारा डेटा पॅरेंटकडून चाइल्डकडे येतो, रीड ऑनली असतो, चेंज करता येत नाही, पण कंपोनेंट रियुजेबल बनवतो. जर प्रॉप नीट समजले तर रिॲक्ट समजणं खूप सोपं होऊन जातं. रिॲक्ट ॲप्लिकेशन डायनॅमिक बनवण्यासाठी स्टेट फार महत्त्वाचं आहे. आपण स्टेट थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया पुन्हा एकदा घराच्या उदाहरणासह. रिॲक्ट कंपोनेंट म्हणजे तुमचं घर असेल तर घरातल्या गोष्टी जसं की कपाटमधले कपडे, लाईट ऑन ऑफ करणं, फॅन चालू बंद करणं, टी व्हीचा व्हॉल्यूम कमी जास्त करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये असतात. तुम्ही हव्या तेव्हा ते बदलू शकता. रिॲक्टमध्ये यालाच म्हणतात स्टेट. स्टेट म्हणजे कंपोनेंटचं इंटरनल स्टोरेज. स्टेट म्हणजे कंपोनेंट मधला असा डेटा जो बाहेरून कोणी पाठवत नाही, तो कंपोनंटचाच असतो. म्हणजे स्टेट बिलॉंग्स टू द कंपोनंट. दुसरं म्हणजे कंपोनंट डायरेक्ट तो डेटा ॲक्सेस करू शकतो. चला पाहूया स्टेटच्या काही फीचर्स किंवा प्रॉपर्टीज. प्रॉपपेक्षा स्टेट वेगळा आहे कारण स्टेट जे आहे ते म्युटेबल असते, म्हणजे ते चेंज करता येते. उदाहरणार्थ बटन क्लिक केल्यावर काउंट वाढतो किंवा फॉर्ममध्ये टेक्स्ट टाकल्यावर व्हॅल्यू बदलते, लॉग इन झाल्यावर UI बदलते. हे सगळे बदल स्टेट अपडेटमुळे होतात. लोकल टू द कंपोनंट म्हणजेच काय तर स्टेट जो डेटा असतो तो कंपोनंटसाठी असतो. कंपोनंटच्या आतील डेटा असतो आणि तो कंपोनंट ॲक्सेस करू शकतो. तो लोकल असतो कंपोनंटसाठी. त्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जेव्हा स्टेट चेंज होतो तेव्हा रिॲक्ट काय करते तर रिॲक्ट पुन्हा एकदा तो कंपोनंट रिरेंडर करते. म्हणजेच UI ऑटोमॅटिकली अपडेट होतो नवीन स्टेट व्हॅल्यूनुसार. यामुळेच रिॲक्ट फास्ट आणि स्मार्ट वाटतो. मॅनेज विथ हुक्स. फंक्शनल कंपोनंटमध्ये स्टेट हँडल करण्यासाठी रिॲक्ट आपल्याला देतो हुक, जे आहे यूज स्टेट. यूज स्टेट वापरून आपण स्टेट व्हेरिएबल क्रिएट करतो आणि तो अपडेट करण्यासाठी फंक्शन वापरतो. आणि हेच मॉडर्न रिॲक्ट डेव्हलपमेंट आहे. तर स्टेटच्या काही प्रॉपर्टीज आहे की स्टेट हे म्युटेबल असतं, ते लोकल टू द कंपोनंट असतं, ट्रिगर्स रिरेंडर करतं आणि ते हुकच्या साह्याने ते मॅनेज केलं जातं. आता आपण प्रॉप्सचा एक्झाम्पल बघूया. सर्वात आधी वरचा कोड जो आहे तो पॅरेंट कंपोनंटचा आहे. ते ॲप नावाचा कंपोनंट आहे आणि या कंपोनंटमधून आपण ग्रीटिंग नावाचं चाइल्ड कंपोनंट कॉल करत आहोत. आणि बघा ग्रीटिंग कंपोनंटला आपण नेम इज इक्वल टू जितेंद्र हे देत आहोत. हेच आहे प्रॉप. सो ॲप कंपोनंट जो तुमचा पॅरेंट कंपोनंट आहे तो चाइल्ड कंपोनंट ग्रीटिंगला नेम पास करत आहे, डेटा पास करत आहे. आता हा खालचा कोड बघा चाइल्ड कंपोनंटचा. इथे फंक्शनमध्ये नेम पास झालेला आहे पॅरामीटर आणि आपण H1 मध्ये हॅलो ते जे प्रॉपर्टी नेम आहे ते दाखवत आहोत. म्हणजे इथे जो डेटा रिसीव्ह केला आहे तो जसाच्या तसा आपण इथे वापरलेला आहे. यालाच म्हणतात प्रॉपर्टी. हे आपण प्रॉप्स चेंज करत नाहीये आणि प्रॉप्स याचाच अर्थ प्रॉप्स म्हणजेच रीड ऑनली आहेत आणि ते पॅरेंट्सकडून चाइल्डकडे फ्लो होत आहे, ते युनिडायरेक्शनल आहे. आता आपण स्टेटचा कोड पाहूया. तर सर्वात वरती पहा, इथे आपण एक यूज स्टेट नावाचं हुक इम्पोर्ट केलेलं आहे आणि काउंटर नावाचा आपला कंपोनंट आहे. या काउंटर नावाच्या कंपोनंटमध्ये जर तुम्ही ही ओळ पाहिली तर यामध्ये काउंट हे आपलं स्टेट व्हेरिएबल आहे, तर सेट काउंट हे आपलं फंक्शन आहे आणि यूज स्टेट 0 म्हणजे हे 0 हे आपली इनिशियल व्हॅल्यू आहे. म्हणजेच काउंटची सुरुवात शून्यापासून होणार आहे. आता बटन क्लिक जो आहे या कंपोनंटमधला त्यावरती आपण सेट काउंट कॉल करत आहोत. सेट काउंट काय करत आहे तर स्टेट चेंज करत आहे. म्हणजेच हा जो स्टेट व्हेरिएबल आहे त्यात इन्क्रीमेंट करत आहे. याचा अर्थ स्टेटची व्हॅल्यू चेंज होत आहे आणि जशी ही व्हॅल्यू चेंज होत आहे तशीच आपला UI देखील
चेंज होत आहे कारण इथे काउंट जो आहे तो डिस्प्ले होत आहे. तर हेच आहे स्टेटची पॉवर. प्रॉप्स आणि स्टेट दोन्ही रिॲक्टचे खूप इम्पॉर्टंट बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. प्रॉप्समुळे कंपोनंट रियुजेबल बनतो तर स्टेटमुळे कंपोनंट डायनॅमिक बनतो. कोडमध्ये हे दोन्ही क्लिअर असतील तर रिॲक्ट डेव्हलपमेंट खूप सोपं वाटायला लागतं. तर मित्रांनो, आजच्या रिॲक्ट जे सिरीजमध्ये आपण प्रॉप्स आणि स्टेट हे दोन महत्त्वाचे कॉन्सेप्ट समजून घेतले. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, रिॲक्ट शिकणाऱ्या तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच टेक्निकल व्हिडिओजसाठी माय डिजिटल डायरीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.